सकाळ उजाडली होती. बंगला प्रशस्त आणि टवटवीत दिसत होता. मंजिरी रोजप्रमाणे 4 वाजताच उठली होती. स्वयंपाकघरात गॅसवर चहा ठेवून ती बागेत पाणी घालायला गेली. बागेतील प्रत्येक झाड तिच्या हातानं फुललेलं होतं, तिच्या मेहनतीचं प्रतीक. आजचं तिचं सगळं ठरलेलं काम सुरू होतं. सकाळचा गारठा नुकताच ओसरला होता. मंजिरी, ए मंजिरी, माझा रुमाल कुठं आहे? अजित घरभर मंजिरीला शोधत होता. त्याच्या आवाजात नाराजी होती. मंजिरी स्वयंपाकघरात होती. ती अजित चहा केला उत्तर देण्यासाठी बाहेर येणार तेवढ्यात अजित किचनमध्ये धडकला. सकाळी उठल्या उठल्या वस्तू शोधायचं काम लागलंय. तुला किती वेळा सांगितलं आहे, माझ्या वस्तू नीट ठेव. काय करतेस दिवसभर? अजितने चिडून विचारले. मंजिरीने रुमाल बाहेर काढून दिला आणि मृदू स्वरात म्हणाली, तुम्ही दरवेळी विसरता म्हणून कपाटात ठेवलाय. चहा पिऊन घ्या, मी गरम केलाय. चहा घेताच अजितने कप फेकून दिला. काही अर्थ नाही या चहाचा. मी विचारतोय, तू सकाळी कुठे गायब झाली होतीस? मंजिरीने डोळ्यातला आसू आवरला आणि शांतपणे उत्तर दिलं. आज भाजीवाल्याचा दिवस होता. तुमच्या आवडीचे पोहे करायचे म्हणून ताज्या भाज्या आणायला गेले होते. भाजीवाल्याच्या गाडीला उशीर झाला. तीव्र शब्दात बोलत अजित निघून गेला. मंजिरीने हळूहळू घरातली साफसफाई सुरू केली. ती खूप मेहनती होती, पण तिच्या कामाचं महत्त्व कोणालाच समजत नव्हतं. सकाळी 7 वाजता मंजिरीची 17 वर्षीय मुलगी सानिका उठली. मंजिरीने तिला दूध आणि पोहे दिले. आई, आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत. काहीतरी चांगलं बनव, ठीक आहे? आणि हटके काहीतरी हवंय, साधं नको. काय बनवू ग? ती विचारत होती. तेवढ्यात सानिकाने उत्तर दिलं, मला काहीतरी हटके पाहिजे, माझ्या मैत्रिणींच्या आईसारखं. तुला बाहेरच्या फूड जॉईंट सारखं काही येतं का बनवायला? तुझं जुनं सगळं आता बोर झालंय, सानिका तिच्या टिपिकल स्वरात म्हणाली. मंजिरी गप्प होती. ठीक आहे, मी करते काहीतरी, ती हसत म्हणाली. पण तिच्या डोळ्यातला हलकासा उदासपणा सानिकाला दिसला नाही. दुपार झाली. मंजिरी संपूर्ण घर आवरून बसली होती. तिने अजितच्या खोलीतला पसारा लावला, सानिकाचं कपाट स्वच्छ केलं आणि नंतर स्वयंपाकघरात काम सुरू केलं. ती झपाटल्यासारखी काम करत होती. संध्याकाळी 6 वाजता सानिकाच्या मैत्रिणी आल्या. काकू, काही खायला देणार का? पण वेगळं हवंय हं, काहीतरी पिझ्झा बर्गर टाईप, मैत्रिणी म्हणाल्या. मंजिरीने छान पुरणपोळी, रगडा पॅटीस आणि खीर बनवली होती, पण त्या मुलींना हे काही विशेष वाटलं नाही. सानिका, तुझी आई मॉडर्न फूड बनवत नाही का? आम्हाला पिझ्झा किंवा नाचोस खायचं होतं, एक मैत्रीण म्हणाली. सानिकाने तिच्या आईकडे वळून म्हटलं, आई, तुला काहीतरी नवीन शिकायला हवं होतं. सगळ्या मैत्रिणींच्या आई काहीतरी हटके बनवतात, तू मात्र रोज तेच तेच. दिवसभर घरात असतेस, तुला वेळ असतो, तरीही नवीन काही नाही. मंजिरीने काही क्षण गप्प बसून ऐकलं, पण आता तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. ती सानिकासमोर उभी राहिली आणि शांतपणे म्हणाली, हो ग सानिका, मी दिवसभर घरात असते, पण दिवसभर रिकामी बसलेली असते असं तुला वाटतं. मग ऐक, तुझ्या सकाळच्या चहापासून रात्रीच्या पथ्यापर्यंत सगळं माझ्या जबाबदारीत आहे. घर टापटीप असावं म्हणून मी स्वतःच्या पाठीमागे लागते. तुझ्या कॉलेजचं साहित्य व्यवस्थित ठेवायचं, तुझ्या डब्यात रोज वेगळा पदार्थ ठेवायचा, तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायची, हे सगळं मी करते. ती पुढे म्हणाली, तुला कधी दिसतं का की तुझ्या बाबांचं कपाट, तुझं कपाट कसं नेहमी व्यवस्थित असतं? घरातल्या प्रत्येक भिंतीवर मी केलेली पेंटिंग्स आहेत. घरातली प्रत्येक गोष्ट कशी बोलकी वाटते याचा विचार केलायस का कधी? हे सगळं मी करते. मी फक्त घर चालवत नाही, मी या घराला जिवंत ठेवते. सानिकाला याची कल्पना नव्हती. ती अवाक होऊन ऐकत होती. इतक्यात अजित बाहेर आला. तो सगळं ऐकून शांतपणे उभा होता. मंजिरी, आम्ही तुझ्या कष्टांची कधीच दखल घेतली नाही. खरंच तूच हे घर चालवतेस. तुझ्या कामाची किंमत आम्ही कधीच ओळखली नाही, असं म्हणत त्याने मंजिरीच्या पायाला हात लावला. सानिकाही डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, आई, मला माफ कर. खरंच तुला कधीच मी समजून घेतलं नाही. तू बाहेर नोकरी करत नाहीस याचा अर्थ तुझं काम कमी नाही. तुझ्या कामामुळेच आज घर चाललं आहे. मंजिरीने दोघांनाही माफ केलं. ती हळूच म्हणाली, प्रत्येक बाईचं काम महत्वाचं असतं, मग ती बाहेर काम करत असेल किंवा घरात. पण घरातल्या बाईला नेहमी दुर्लक्ष केलं जातं. तिचं काम कधीच दिसत नाही, कारण ते सहज मानलं जातं. त्या रात्री अजितने पहिल्यांदाच
मंजिरीसाठी चहा बनवला. तिघं एकत्र बसून चहा पित होते. सानिका हसत म्हणाली, आई, आता मी तुझी मदत करणार. तू काही दिवस आराम कर. त्या दिवसानंतर मंजिरीचं आयुष्य थोडं बदललेलं होतं. तिच्या कष्टांची किंमत तिला मिळायला लागली होती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.